आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी आणि ही बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। लाडक्या बहिणीची एसटी तिकिटातील 50% सवलत सुरू राहणार असल्याचं कळतंय। लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास जो आहे तो बंद होणार अशी चर्चा आहे, मात्र ही सवलत सुरूच राहणार। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। एसटीतील महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकार दर महिन्याला 240 कोटी रुपये महामंडळाला देतो असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। एकूण प्रवासी 55 लाख इतके आहेत, तर महिला प्रवासी 18 ते 20 लाख आहेत। एकूण 360 कोटी रुपयांचा खर्च येतो, तर महिलांसाठी 240 कोटी रुपयांचा खर्च येतो।